कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 गंभीर स्वरूपाच्या, तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली, इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्याच गोष्टी चालणार नाही. खरं म्हणजे ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात, अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून. आपल्याला माहीत असेल ना, मी मकोका वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत. आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे. तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार, आपण स्वतःच सुटलेले आहात हो. तर तुम्ही काय करणार? आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वर फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल. जी आज बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय, ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचंय. अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही. त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल.